आता एक आंदोलन सुरू झालं तर माहिती आहे का तुम्हाला, हिंदूंमध्ये फूट पाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची, अशी हवा. लाखो लोक मुंबईत. मला टेन्शन कायचं माहिती आहे का, हे जवतीन कुठीन जातीन कुठी, कोणाला कशाची बळ खायला केसाची असते की. तसं मला टेन्शन यायचं की याईना आता जाव कुठं, येणार सारे येईलच आहे. मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला. म्हटलं अरे चादळला निघाला रे हा. काही नाही, काही जाती भातीचे आरक्षण फारक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत, राक्षस. पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा, जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत, पण धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का, आपणच काय केलं पाहिजे का, बाकीच्या इनं बी तर करा. पण लक्षात ठेवायचं, इष्टदेवता, स्थानदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, पितृदेवता, जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत. जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही. तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जाती संघ माती खायचे हे तुम्ही ठरवा. कारण आमदार हो, मंत्री हो, तुला काय व्हायचं होय, आणखीन 2 टिकल्या लाव, मागून एखादी लाव इथं बरं का, मागून म्हणजे काही अडचण नाही आम्हाला. पण आमच्या गरिबाचा आमचा प्रश्न वेगळा आहे. काय मला वाटतं त्यांना बरोळ द्यावं, काय बरोळ द्यायचं ते बोलला तर बोलू द्या. तेच बाबा आहे ना वाटतं येऊ ते तरुण सुंदर सुंदर महिला भोगा मानल्याला रॅकेट द्या, नारळ द्या, खायला चांगलं द्या, हे एवढ्या पुरतेच असते.